हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी बनवणार आहे पुलावात. नक्की बघत राहा, पुढे बघत राहा. गाईज बघू शकता सगळा गरम मसाला आपण आता मस्तपैकी फ्राय करून घेतलाय. फ्राय केल्यावर आपण मस्तपैकी कांदा टाकायचा. तर गाईज बघू शकता मी आता सगळा कांदा टाकला आहे. तर मस्तपैकी आपण हलवून घेऊया थोडंसं. त्याला पूर्ण ब्राऊन करायचं आहे आपल्याला. गाईज आपण आता मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा लवकर भाजेल. तर मस्तपैकी मीठ टाकून घेतलंय. आपण मस्त त्याला थोडंसं हलवून घेऊ. मस्तपैकी त्याला फ्राय होऊ देऊया थोडा उशीर 5-10 मिनिटे. चला हे बघू शकता आमचा लाल घरगुती मसाला, ही हळद, आपला हा गरम मसाला आणि चिकन मसाला आपण ते आता थोड्या उशिराने टाकूया. हे बघू शकता कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता आपण ते मस्तपैकी सगळे भाजीपाला आणि मसाले वगैरे टाकू आपण सगळे. आता आपण पहिलं टाकूया आपण गरम मसाले आणि हे सगळे मसाले ना आपण टाकून घेऊया. हे मसाले टाकले पूर्ण मिक्स करून घेऊया आता मस्तपैकी. एक नंबर मिक्स करून झालेला आहे. मस्तपैकी याला जरा 5 मिनिटासाठी थोडंसं पाणी टाकून ठेवून टाकूया. बघू शकता थोडंसं पाणी टाकूया आपण. थोडंसं त्याला आपण हलवून घेऊया. मसाला एकदम सगळीकडे झाला पाहिजे आणि मस्तपैकी खाताना मजा आली पाहिजे. मस्तपैकी आपण बंद करूया. जरा आता स्लो जरा फास्ट करूया गॅस आणि त्याच्यावर जरासं झाकण ठेवूया असंच. सर्व बघू शकता मस्तपैकी आपण फोडला आहे. मस्तपैकी वाफ आली आहे. आता आपण जरासं याला हलवून घेऊया सगळा मसाला. गाईज आपण मस्तवाली ग्रेव्ही पण बनवले. आता आपण ही वाली मस्तवाली ग्रेव्ही टाकूया अद्रक लसूण मिरच्यांची. हे सगळं बंद करू आणि आपले सगळे असे मसाले आहेत ना ते पण असे सगळे टाकून आपले मस्त शिमला मिर्च, आपलं बटाटा, वाटाणे आणि फ्लावर हे सगळे टाकून घेऊया आपण. आणि आता मस्तपैकी त्याला असं हलवून घेऊया. बघू शकता मस्तपैकी किती सुगंध एकदम मस्त येतो काय सांगू तुम्हाला. ह्याच्यात आपण टाकणार आहोत राईस. हा सगळा आपण राईस आता टाकणार आहोत. राईस बघू शकता आपण सगळा राईस टाकलाय. तर मस्तपैकी सगळं हलवून घेऊया. मस्तपैकी राईस आपण हलवून घेऊया. आणि आता याच्यात थोडंसं अर्धा तांब्या पाणी टाकायचं. त्याच्यात आपण मस्तपैकी 1 तांब्या पाणी ओतूया. पाणी ओतल्यानंतर मस्तपैकी असं एकदा हलवून घेऊया. आता मस्तपैकी गाईस थोडंसं हलवून घेऊया आणि थोड्या उशिरानं परत त्याच्यावर कोथिंबीर थोडीशी स्प्रेड करूया. चला मस्तपैकी आपण कुकर आता मस्तपैकी पॅक करू. कोथिंबीर पण राहिली होती टाकायची. आता मस्तपैकी चिरले मी. तर मस्तपैकी ती सगळ्यात स्प्रेड करून टाकूया. मस्तपैकी फायनल करून टाकूया. डन. आता आपलं एकदम मस्त काम झाले. आता डायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला मी सर्व केल्यावर दाखवेल. चला गाईज आता बघू शकता आपला भात झाला आहे. आपण मस्तपैकी खोलणार आहोत. मस्त झालेला वास तर मस्त आला आहे. बघूया आपण सर्व करून बघूया.
गाईस बघू शकता हा भात, ही आपली गार्लिक चटणी आणि आपला सॅलड मस्त जोरात. आता आपण खाऊन दाखवू एक घास कसा लागतोय. अप्रतिम. आता मी खातो जरा. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू. आता चला बाय. लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून टाका. चला बाय.